आवडी म्हणून विठ्ठल आवडी राम तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा बरवा तो हा माधव बरवा बरवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि जय जय 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 राम जय जय राम हेलो 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 धर्माचे पाळन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती बाण घेऊन फिरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे नाही भीड भार 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 तुका म्हणे सनापूर तुका म्हणे सनापूर तुका म्हणे सनापूर नाही भीड भार तुका म्हणे साना थोर तुका म्हणे साना थोर तुका म्हणे साना थोर आहेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम उपार खुमाई विठोबार माये उपार खुमाई विठोबार माये विठोबार खुमाई विठोबार माये विठोबार खुमाई विठोबार माये विठोबार खुमाई विठोबार माये विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई
मुबारक माई मुबारक माए मुबारक माई मुबारक माए धर्माचे पालना धर्माचे पालना धर्माचे पालना धर्माचे पालना धर्माचे पालना धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालना धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हेची आमा करणे हेची आमा करणे करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे कामा हेची आम्हा करणे कामा बीज वाढवावेना बीज वाढवावेना बीज वाढवावेना बीज वाढवावेना
वाढवावे नाम बीज वाढवावे हे नाम बीज वाढवावे 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 नाम वाढवावे नाम वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम टाळी वाजवा हला विठ्ठल 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 खबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय योगेश्वरी माता की जय विठ्ठल 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 धर्माचे पाळन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भीड बार तुका म्हणे सनाथोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल 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 अभंगाचा सरळ भावार्थ जगद्गुरु तुकोबार आहे
प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी असं म्हणण्यापेक्षा प्रस्तुत प्राप्त संगीत प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. आता आपल्या गावामध्ये पहिल्यांदाच संगीत प्रवचनाची सेवा ही माझ्या गुरुवर्य मंगेश महाराज कदम यांच्यामुळे मला वाट्याला आली. आणि आईचा तर आशीर्वाद आहेच, जोगेश्वरी आईचा आशीर्वाद आहे. त्याला माहिती आहे यंदा झालंच पाहिजे लेकराचं कीर्तन गावात. कीर्तनच येते सारखं तोंडात. कसं आहे, सारखा कीर्तनातच असते ना, त्याच्यामुळे कीर्तनच येते सारखं तोंडात. जाऊ दे, पहिलंच प्रवचन आहे. जी काय माझ्याकडनं चूक होईल ती सोडून द्या, पण जी काय चांगलं बोलल. कसं आहे, आज मी धर्मावर का घेतले तुम्हाला सांगतो. धर्माचं कारण आपल्या समाजामध्ये धर्म हा खूप लयास चाललेला आहे. हे असं झालं तर काही दिवसानं मग आपल्याला पण असं करायला लागेल. त्याच्यामुळं आणि गुरुजींनी पण सांगितलं होतं तू धर्मावर बोल. म्हणून आज धर्माचे पाळन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. प्रस्तुत प्राप्त संगीत प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय भक्त सम्राट श्री क्षेत्र देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 तुकोबराय अभंगातून सरळ भावार्थ काय सांगतात की तुम्ही धर्माचं पालन करा. फक्त धर्माचं पालन नाही की धर्माचं पालन करत करत पाखंडांचं खंडन करा. पाखंड म्हणजे कोण की दृष्ट दुराचारी माणसं. दृष्ट दुराचारी माणसं असं म्हणण्यापेक्षा त्यांच्या आतील जे भाव आहेत की दृष्ट भाव दृष्ट विचार यांचं आपल्याला खंडन करायला हवे. संत आपल्याला काय सांगतात, जगद्गुरु तुकोबरायांची ही सूचना आहे, ही एक त्यांचं काम आहे. त्यांनी आपल्याला हे एवढं सगळं भांडवल आणून दिलंय की आपण पुढं काहीतरी चालवलं पाहिजे. धर्माचे पाळन करणे पाखंड खंडन म्हणजे पाखंडांचं खंडन करायचं आहे. दृष्ट दुराचारी माणसांच्या आतील जे घाण विचार आहेत, जे पाखंड जे विचार आहेत, त्या विचारांचं आपल्याला खंडन करायचं आहे. हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आपल्याला हे काम करत करत आपल्या समाजामध्ये आपल्या लोकांमध्ये धर्मबीज धर्मवृक्ष हा पसरवायचा आहे. एक मोठं झाड धर्मवृक्ष, त्याची फळं संपूर्ण समाजामध्ये आपल्याला वाटायची. आणि 3ऱ्या चरणात काय सांगितलंय, तीक्ष्ण उत्तरे म्हणजे काय, हरिनाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे म्हणजे तुम्ही तीक्ष्ण उत्तरे, तुम्ही हरिनामाचं नाव हरिनाम संपूर्ण समाजामध्ये तुम्ही पसरा. हरिनामाचा बाण संपूर्ण समाजामध्ये तुम्ही फेका. आणि शेवटच्या चरणात काय सांगितले तुकाराम महाराजांनी, नाही भेड भार तुका म्हणे सनाथोर. म्हणजे तुम्हाला हे सर्व धर्म कार्य करत असताना कशाचाच भीडभार नाही आणि कशाची चिंता नाही. तुम्ही सतत जर नामात राहिले, आज हे प्रवचन नामावर आणि धर्मावर आहे. तुकाराम महाराजांनी फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही धर्म बाळा. तुम्हाला काय वाटते काही देव नाही म्हणून, मला तर वाटते हो देव आहे म्हणून. 7 दिवस एवढी सगळी, आता मी काय माझा मोठेपणा सांगत नाही, पण 7 दिवस एवढी सेवा करतोय. 7 दिवसात जेवढी काय अडचण आहे तेवढ्यासोबत माझा देव उभा आहे. आता इथलंच उदाहरण घेतो, इथं कोण नव्हतं, इथलंच उदाहरण घेतो. आता कसं आहे, गावचंच लेकर आहे, सगळं बिनधास्त बोलणार आहे मी, झटकीपट. जी काय चुकल ती फेका आणि जी काय चांगलं आहे ती डोक्यात घ्या. आता अल्पहासा परिहार देण्याचे अगत्य हे मला माहिती आहे.
आई जोगेश्वरीचा आशीर्वाद आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, गावचाच मुलगा आहे. माझं माहिती आहे ना सगळ्यांना. आणि हे सगळं करत असताना धर्माचं आपल्याला पालन करायचं आहे आणि पाखंडांचं खंडन करायचं आहे. आपण अभंगाच्या चिंतनात प्रथम आपल्याला हे समजायला पाहिजे की धर्म म्हणजे काय. धर्म म्हणल्यानंतर आपल्या समोर प्रामुख्याने 4 जाती येतात: हिंदू, मुस्लिम, शीख आणि ईसाई. ह्या निरनिराळ्या जाती म्हणजे धर्म नव्हे. तर धर्म म्हणजे काय? ए थोवडेल जे जे करीती तया नाम धर्म ठेवीत एरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. या समाजातील वडील मंडळी जशी वागते त्यांच्या वागण्यास धर्म म्हणावे. बरं, आता प्रश्न असा पडतो की वडील कोणास म्हणावे? परी स्मृती, स्मृतीचे अर्थ जे आपण होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. ज्यांचे वागणे चालणे बोलणे हे मूर्तिमंत वेद आहे, जे वेदात सांगितलेल्या नियमाप्रमाणे स्वतः वागतात व तोच धाडा समाजाला देतात ते वडील होय. आणि स्वतः वागून वेदात सांगितलेल्या नियमाप्रमाणे स्वतः वागून तोच धाडा समाजाला देणारे फक्त संतच होय. संतांनी कधी घरदाराचा विचार केला नाही. माऊलींच्या झोळीत शेण टाकलं होतं तरी म्हणले हे जाऊ दे बाबा, आता शेण टाकले म्हटलं ना आपल्याला कोण साथच देणार असं म्हणले का माऊली? माऊलींच्या झोळीमध्ये शेण टाकलं तरी त्यांनी आपलं कार्य चालू ठेवलं. आता विश्वात मके देवी येणे वागेतने तोष. हा, आता एवढं म्हणजे मी थोडं थोडं फोडून सांगतोय, पण आपण चिंतनाकडेच वळूया की काय. ज्यांचे वागणे चालणे बोलणे हे मूर्तिमंत वेद आहे, जे वेगात सांगितलेल्या नियमाप्रमाणे वागतात ते संत. पर संत कसे वागतात? बर, आता संत वागतात वेदाप्रमाणे, संत वेदाप्रमाणे वागतात असे म्हणण्यापेक्षा संत जसे वागतील यालाच वेद म्हणावे. कारण संतांचे झोपे चावळणे सुद्धा वेद आहे. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणून येते वेद. आता यानंतर प्रश्न असा पडतो की संत कसे वागतात? तुम्हाला तर माहिती आहे प्रत्येक संताचा महिमा वेगळा होता. तुकाराम महाराजांनी गात आलेली, माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, एकनाथांनी भागवत नेलं, नामदेव महाराजांचं तर कोटी कोटी कुळे, खूप काही काही ग्रंथ. अनेक संतांनी आपापल्या भगवंताचं चिंतन आपापल्या भांडवलमध्ये दिलेलं आहे, सर्वांना दिलेलं आहे. मग हे सगळं करत असताना संत काय म्हणतात की तुम्ही नामस्मरण करा. हे आज प्रवचन फक्त नाम आणि धर्मावरच आहे. धर्माचं पालन करा आणि पाखंडांचं खंडन करा. बरं, आता धर्माचं पालन करत असताना छत्रपती शिवरायांनी पण धर्माचं पालन केलं. त्यांनी घरदाराचा विचार केला का? त्यांचा फक्त घरदार नव्हतं की अख्खं स्वराज्य त्यांचं घरदार होतं. जरी मावळे जवळ नसतील तरी रोज त्यांची तिथं देखरेख असायची मावळ्यांजवळ. आपलं घरदार आहे, आपले सगळे आहेत. आणि हे सगळं करत असताना राजांनी धर्माचं पालन केलं. राजानंतर संभाजी महाराज आले. संभाजी महाराजांनी तर संपूर्ण देहाचा पार शेवटच्या स्टेपपर्यंत एवढा त्याग केला. महाराज तो जर क्षण डोळ्यासमोर आणला तर अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं. अंगाचे तुकडे तुकडे केले. कशासाठी? धर्मासाठी. आताच आहे का? आता फक्त सुई जरी टुचली तर लगेच दवाखान्यात इंजेक्शन घ्यायला. लोकांना कळालं पाहिजे हो धर्म म्हणजे काय. धर्म हा समाजापेक्षा श्रेष्ठ आहे. भगवान श्रीकृष्णानं भगवद्गीता फक्त धर्म ह्या शब्दावर, एका शब्दावर 700 श्लोकाची
श्रीमद भगवद्गीता कृष्णानं लिहिली कशावर? फक्त धर्म या शब्दावर. म्हणजे सांगितली, अर्जुनाला सांगितली. आणि अर्जुन हा सातत्याने वागत होता, धर्माने वागत होता. आणि धर्माने वागून, सातत्याने वागून तो धर्माची स्थापना करत होता. अर्जुनासारखा धर्मवादी त्या काळात कोण होता? खूप धर्माचं पालन. म्हणजे एवढी सगळी धर्माचं पालन करत असताना आपल्याला पण दिलेलं आहे. आता हे कलियुग आहे. कलियुगात पण हनुमान आहेत. ज्याला वाटतं ना देव नाही, ज्याला वाटतं देव नाही, त्यानं तर कशाला थांबायचं तेव्हा इथं? मग देव नाही म्हणल्यावर देव आहे. सगळ्यांच्या अंतःकरणात, सगळ्यांच्या हृदयामध्ये देव आहे. देव आहे, 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 देव आहे. मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी, धरुणी उरला चराचरी. हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. भरुणी बुरला चराचरे, भरुणी बुरला चराचरे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. नाना परी. देव आहे. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये देव आहे. सकळ धर्माचे कारण, सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. तुम्ही धर्माचं कारण, धर्माचं हेच कारण आहे की तुम्ही नामस्मरण करा, पाखंडांचं खंडन करा. अजून एकदा सांगतो, पाखंड म्हणजे कोण? दृष्ट दुराचारी माणसं. माणसं नव्हे, त्यांच्या आतील दृष्ट विचार, त्यांच्या आतील दृष्ट भावना, याचं संतांनी आपल्याला खंडन करायला लावलेलं आहे. संत एकनाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळा, किती? 108 वेळा. आपल्याला नुसतं बोललं तरी लगेच बोलवतोय, लगेच काट्या घेऊन लगेच या रे, लगेच ह्याला मारायचंय, त्याला करायचंय. हा हा हा. संतांचे नादच वेगळा होता, तुम्हाला सांगतो. बरं, एवढं सगळं 108 वेळा एकनाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळा तो माणूस थुकला पान खाऊन. आणि कुठं? नदीपाशी. थुकल्यानंतर एकनाथ महाराज काय म्हणले असतील त्याला? धन्यवाद, तुमच्यामुळे मला 108 वेळा नदीमध्ये स्नान करायला मिळाले. म्हणजे एवढी संतांमध्ये नम्रता आहे. पहिला देव आहेच, पण आपल्याला कळायसाठी संतांनी, आपल्याला देव कळायसाठी संतांनी सगळं आपल्याला सांगितलं की देव कसा आहे, काय आहे. संतांनी देवाचं आपल्याला सावळे सुंदर रूप म्हणून, संतांनी प्रत्येक स्वरूप, आत्मभाव संपूर्ण समुदायांचा हा इथं एकट्ठा करून आपल्याला सगळ्यांनी, सर्व संतांनी आपल्याला सांगितले देव कसा आहे, देवाचं काय आहे. संत, अहो संतांनी देवाला लाडामध्ये शिव्या पण दिलेले आहेत. जनाबाई काय म्हणते? हृदयी बंदी खाना केला,
विठ्ठल पायी घातली बेडी. बघा संतांचं कौतुक, संत देवांचं खूप कौतुक करतात. आणि देव आहेच, मी अजून पण सांगतोय देव आहे. आणि आपल्या सोबत देव असं आहेच. आणि आपण हे सगळं करत असताना धर्माचं फक्त आपल्याला पालन करायचं आहे. तुम्ही मला एवढंच सांगा की नामस्मरण केल्यानंतर चांगलं होईल का वाईट होईल? मान्य आहे. इथं सगळे आपल्याकडे एवढा परमार्थ नाही. तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर आपल्या भागात तुम्ही मराठवाड्याकडे गेला ना, एकही असा माणूस नाही जसं की त्याच्या सगळ्यांच्या गळ्यात माळ आहे. मी म्हणत नाही तुम्ही माळा घालूनच परमार्थ करा, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, रोज हरिपाठ वाचा. सध्याची तरुण पिढी खूप लयास चाललेली आहे. प्रत्येक माणूस आपापल्या संसारामध्ये गुंतलेला आहे. असं जर राहिलं, आता झाले गॅस संपल्यात, हळूहळू आता काय होईल काय सांगता येत नाही. त्याच्यामुळं आपल्यालाच आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. संतांना काही अपेक्षा नाही तुमच्याकडून. संत फक्त काय म्हणतात की तुम्ही धर्माचं पालन करा, फक्त धर्माचं पालन करा. धर्मामध्ये खूप ताकद आहे हो. धर्म म्हणले की अंगातलं रक्त कसं सळसळलं पाहिजे. शिवाजी महाराजांचा चेहरा असा डोळ्यासमोर आला की असा अंगात असं भरून आलं पाहिजे. काय होते राजे, काय परिक्रम, काय त्यांनी परिणाम गाजवला. स्वराज्य त्यांचं कुटुंब, फक्त त्यांनी कुटुंबाचा विचार केला नाही राजांनी, संपूर्ण स्वराज्य हे त्यांचं कुटुंब होतं. तुकाराम महाराजांनी पण स्वतःच्या घरचा कधीच विचार केला नाही. तुकाराम महाराज तर सावकार होते. सावकाराला कशाला काय लागते, सगळं जाग्यावर. पण तुकाराम महाराज सावकार होते तरीही भगवंताचं नामस्मरण चालू ठेवलं. वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून शून्य, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून शून्य, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संतांमध्ये नीती, रीती, माणुसकी, परोपकार, दयाभाव, अहिंसा, सत्य, प्रेम, जिव्हाळा ह्या सद्गुणांचा, ह्या 26 दैव गुणांची वाहती गंगा आहे. ही गंगा आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि ह्या गंगेचं आपण पाली पेल्यानंतर, ह्या गंगेचं आपण अमृत पेल्यानंतर आपल्यामध्ये काही बदल होईल हे आपल्याला कळालं पाहिजे. की संत एवढं सांगतात की तुम्ही फक्त पालन करा, नामस्मरण करा. अहो नामस्मरणात खूप ताकद आहे हो. नाम संकीर्तन साधन पै सोपे सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची, जन्मांतरीची. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतर. नाम संकीर्तन ही सोपं आहे,
रोज मुखाने राम राम म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा. तुम्हाला सांगतो, वारीत गेल्यानंतर, पंढरपूरच्या वारीत गेल्यानंतर 21 दिवसात माणसं स्वतःची नावं पण विसरलेली असतील माणसांनी. माऊली चहा घेता, माऊली बिस्किट खाऊ, माऊली इकडे या, माऊली काकड्याला या. बा रोज 21 दिवस. अय सुजित, अरे इकडे. ओ माऊली, अहो इकडे या. एवढं भगवंताच्या नामामध्ये माणसं तल्लीन झालेले असतात की स्वतःचं नाव पण विसरले. अहो गोऱ्या कुंभारानं भगवंताच्या नामस्मरणामध्ये स्वतःचं बाळ पायाखाली तुडवलं तरी त्याला सूद नव्हती. कुणाला? नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, नवलाची गोष्ट ऐक सखय बाई. कुंभाराने बाळ तुडविले पाय, कुंभाराने बाळ तुडविले पाय. नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, नवलाची गोष्ट ऐक सखय बाई. कुंभाराने बाळ तुडविले पाय, कुंभाराने बाळ तुडविले पाय. नवलाची गोष्ट ठेवणं. अहो या कट्ट्यावर कशाला बसला? इथं खाली येऊन अहो मंडपात बसावो. मंडपाच्या बाहेर कुठं बसताय? काय एवढं म्हणून बांधले एवढं मोठं? बसा इकडे आज सगळ्यात. या लवकर इकडे. ही मंडप मोकळा बाहेरच उभा राहिली सगळी. मंडपात येऊन बसा सगळी लवकर. थोडं सारा बसली मागलं की टेकून. माग टेकाय तेवढं लागते सगळे. 1 तास सोसना तेवढं. आपण कुठं होतो? प्रवचन. मी काय सांगतोय प्रवचन, तुम्ही काय ऐकताय प्रवचन. गोऱ्या कुंभारानं स्वतःच बाळ तोडवलं पायात. महाराजांनी किती गोड प्रमाण दिले बा. कुंभाराने बाळ तोडविले पाय. दोन्ही पत्नींच्या नादात दोन्ही हात कापून टाकले. नामदेव महाराजांच्या कीर्तनात दोन्ही हात परत आले. काय ताकद आहे. अहो संतांची ताकदच वेगळी होती की संतांच्या कीर्तनामध्ये साक्षात भगवान परमात्मा येऊन आनंद घेत होता. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. जनी म्हणे ज्ञानदेव बोला भंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 बघा संतांच्या
अहो जनाबाईंचं तात जाळा येत होता पांडुरंग. चोरीचा आळ गाठला होता जनाबाईवर. जनाबाईने लय खूप वर्णन केलेले आहेत. भगवंताची सर्वात लाडकी संत, लाडकी म्हणजे कोण? महिलांमध्ये लाडकी संत म्हणली तर जनाबाईच होती. सगळ्याच लाडके होते, पण जनाबाईने जास्त कौतुक केले भगवंताचं. आणि जनाबाई पंढरपुरात राहत असल्यामुळं नामदेव महाराजांच्या दरबारात, त्याच्यामुळं भगवंताचं लय नामस्मरण तिथं. तुम्ही आता जरी पंढरपुरात गेला ना, तिथं वेगळंच वातावरण असतं. तुम्हाला सांगतो, जुनी घरं, संपूर्ण पंढरपूरचा एरा पांडुरंगाचा. ताकदच वेगळी. मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. आपण कुठं होतो? जिथं चाललंय तिथंच होतो आपण. आणि हे सगळं करत असताना संतांनी काय सांगितले? तुम्ही नाम करा, नामस्मरण करा. संतांनी पण नाम घेतलेलं आहे हो. रामकृष्ण हरी मंत्र हा जपावा सर्व काळ. आपल्या गावचं परमभाग्य आहे. ही काय म्हणजे मान्य आहे, आपल्याला बुद्धी दिल्या देवाने, पण चालवणारा तोच आहे, तारणारा तोच आहे. हा, चाले हे शरीर कोणाचं? आपल्या गावचं परमभाग्य आहे की 1 कोटी नामयज्ञ आई जोगेश्वरीच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या आशीर्वादाने 1 कोटी आपल्या गावचं नामस्मरण घडलेलं आहे. आणि हळूहळू आता परमार्थ वाढायला लागलाय असं मला वाटायला लागले. कारण की एवढे नामविख्यात नाम कीर्तनकार आपल्या गावामध्ये येतात. अहो, घुले बाबांचं कीर्तन साक्षात ज्ञानोबा आपल्या गावामध्ये येणार आहे. मला एवढंच नवल वाटतं की घुले बाबा लय मोठं व्यक्तिमत्व आहे हो. संत, चालते बोलते ज्ञानोबा येते. आता हळूहळू सर्वजण आपल्या गावामध्ये, सर्व कीर्तनकार, सर्व साधू संत मंडळीत राहणार आहे. आपण प्रोत्साहन करायचं. आपल्या गावचं सप्ताह आपल्यालाच पुढे न्यायचं आहे, दुसरं कोण नाही येणार बाहेर. काल त्या महाराजांना फक्त सांगितले काय, बाहेरच्या गावाली सगळी पुढंच बाहेरच्या गावाली, आणि आपल्या गावातली महाराज काय म्हणलं होतं, फराळ खाऊन झोपली सगळी घरात. असं नाही पाहिजे. अहो, गावात काल आम्ही फक्त 10 जण त्या तिथं भाजनात होतो. काल भजनी मंडळ आलं नाही, कुठलं होतं काय माहित नाही, पण आम्ही 10 जणच फक्त भजनात होतो. असं वाटत होतं पांडुरंगच आलाय भजनात. 2च अभंग म्हणलं, 2च. साक्षात भगवंतच भजनात आलाय असं वाटत होतं. काय रंगलो होतं महाराज भजन. एकदा जर भजन रंगलं ना, तुम्हाला सांगतो थांबवायची कोणाचीच ताकद नाही. एकदा जर भजनात तल्लीन झालं तर थांबवायची अजिबात कोणाचीच ताकद नाही. म्हणून सांगतोय नामस्मरण करा. उठता बसता हरी बोला. नाथ बाबांनी काय उदाहरण दिलेलं? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हण राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हण
कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आता राम राम म्हणल्यानंतर लगेच आठवलं पाहिजे. ज्याला संसारमध्ये काय माहित नव्हतं, फक्त चोऱ्या करायच्या माहित होत्या, वाल्या कोळीचं उदाहरण घेतोय. अहो त्याला राम राम म्हणायचं नव्हतं, मारा मारा म्हणत होता. कोण भेटलं होतं वाटत? नारद. वाल्या कोळीचं उदाहरण खूप म्हणजे अतिशय सुंदर उदाहरण आहे. कारण वाल्या कोणी महात्यारी, वाल्या कोणी महात्यारी, वाल्या कोणी महात्यारी, वाल्या कोणी महात्यारी. नामे तारिला निर्धारी, नामे तारिला निर्धारी. घेता नाम, घेता नाम, घेता नाम विठोबाचे. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. वाल्या कोळी मारा मारा म्हणत होता. राम राम तोंडात निघलं, रामायण नेलं. बघा रामायण बोलिले वाल्मिकी तैसेचे करेन, वर्तुन दावेन नामा म्हणे. हा केरे नामा येन नामादी. मरा मरा म्हणणारा माणूस त्यानं राम नावाचं रामायण लिहिलं म्हणल्यावर आपण किस जाडकीपत्ती. संतांकडून काय अपेक्षा नाही बघा. दुसरी बार आहे माझी सांगण्याची, फक्त तुम्ही नामस्मरण करा. बर फक्त नामस्मरण केल्यावर मग सगळंच माग राहील असं नाही. कामामध्ये काम मगाशीच घेतलं होतं प्रमाण. तुम्ही काम करता, उठता बसता हरी बोला हो. तुम्ही जर उठता बसता जर हरी बोलला, कारण विठ्ठल, विठ्ठल हा हृदयापासून येतोय. काय म्हणतोय तुम्हाला? विठ्ठल हा हृदयात आहे, म्हणून तर हृदयापासून ठ बघा. विठ्ठल विठ्ठल हृदयापासून अंतःकरणातून नाव निघते भगवंताचं. ज्याला आट्या घेऊन गेलाय नाही, इथं कोण वयस्कर मंडळी असतील, विठ्ठल लय नाही, फक्त 10 वेळा सकाळ सकाळच. माझा शब्द आहे, तुमच्यासोबत विठ्ठल कायम राहील. कारण नामस्मरणात खूप ताकद आहे महाराज. कसं आहे आपल्याला इथं जास्त वेळ, अहो चांगदेवाचं आयुष्य काय होतं, 400 वर्षाचा तो माणूस. आणि कुणाचा झालता शिष्य, कुणाचा झालता? मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. सांग देवा. आता ज्ञानेश्वरी मी काढू शकतो शब्द, पण त्याचा अर्थ सांगू शकत नाही अजून. 16व्या वर्षी काय ज्ञानी माणसं होते, नावच काय बघा ज्ञानेश्वर. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली महाराज. काय नवलच आहे हो संतांचं. आणि
कोणासाठी लिहिली? मेलेला माणूस त्यांनी जिवंत करून कोणासाठी ज्ञानेश्वरी लिहिली? मेलेला माणूस कोण? उठा सच्चिदानंदा, उठा सच्चिदानंदा. सर्वात प्रथम शब्द माऊलींच्या मुखातून उठा सच्चिदानंदा असा शब्द निघाला होता. तेव्हा सच्चिदानंद मेलेला माणूस जिवंत करून 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली माऊलींनी. कोणासाठी लिहिली? आपल्यासाठी लिहिली ना. माऊली काय त्यांचा स्वतःचा आई वडिलांची साथ कधीच तुटली होती? कधीच. सोपान काकांनी पाळलं, निवृत्तीनाथांनी पाळलं. साथ तुटल्यानंतर आई बापाची जर साथ तुटली नाही एकदा, कालच महाराजांनी सांगितलं काय आहे ते. शेवटी आई तो आई आणि बाप तो बाप असतो. काही पण म्हणतो. माऊलींचा जरी वडिलांचा आधार तुटला असेल तरी माऊली गप बसली का? आपल्या समाजासाठी त्यांनी विश्वाचा विचार केला. तसाय दानाकडे आता विश्वात मुके देवे येणे वाग्यात मी तोष. संपूर्ण विश्वाचा विचार करून माऊलींनी पसायदान नेलं. कशासाठी? विश्वासाठी. माऊलींना वाटलं नाही का हो कोणासाठी? आपल्यासाठीच ना. काय अपेक्षा आहे? फक्त नामस्मरण करा, भगवंताचं मुखात नाम निघू द्या. म्हाताऱ्या माणसानं काय काम आहे सांगा इथं? हजारे भावांचं उदाहरण घ्या तुम्ही. अजून कीर्तनात बघितलं का तुम्ही? तुम्हाला सांगतो, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. तुम्ही कुठला महाराज कीर्तनात हरिरूप झालेला बघितलाय? मग आपण तुकाराम महाराजांचं काय चुकीचं ठरवायचं का प्रमाण? आपली ताकद आहे का तेवढी? बाबांचं किती वय आहे? बाबा 82 वय आहे. 75 वाले आताच काट्या घ्यायला लागली ती. बाबांचं अजून 82 वय आहे. हातात टाळ घेऊन अजून भगवंताचं ह्या मुलांसोबत नामस्मरण, ह्या मुलांसोबत आनंद लुटतायत. कदम माऊलींच्या सानिध्यात आहेत. आमचे गुरुवरांचे गुरुवरे छोटे कदम माऊली. जगद्गुरु तुकोबारायांसाठी खूप. अहो एवढा मोठा समाज गोळा करायचा कोणाचंही काम नाही. त्यांनी पैसा नाही, त्यांनी माणुसकी कमवली. आपले इथं जनार्दन महाराज येत होते. कधी म्हणले का हो माझ्या घरदारासाठी मी काय? अहो ब्रह्मचारी माणसाचं गणितच वेगळं असते. त्याने घरदाराचा विषय सोडून दिलेला असतो. फक्त आई वडील, फक्त आणि फक्त आई वडील आणि समाज. त्यांना कामच ते. जवळ आपल्याला होतंय तवर आपण समाजाला ज्ञान द्यायचं. लोकांच्या हृदयामध्ये भगवंताचं नामस्मरण द्यायचं. म्हणूनच तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात काय सांगतात? धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन कर
बोलणे पाखंड खंडन. माझा आवाज कमी असला तरी चालेल, पण कलाकारांचा जास्त ठेवा. मला अजून ह्याच्यातलं काय समजत नाही. आता हे एवढं लावले बिन वायरेच आहे. मला ह्याच्यातलं काय आवाज राहू दे, नसला तरी चालेल, एवढं काय नाही त्याला, पण कलाकारांना आवाज द्या. कलाकार कलेचे पैसे घेत नाही, कलाकार त्यांनी मेहनत केलेले पैसे घेत आहेत. प्रत्येक महाराजांच्या मुखातून हेच निघतं, कलाकार कलेचं अजिबात पैसे घेत नाही. त्यांनी जे काय आपल्या गुरुकडून शिक्षण घेतलेलं आहे त्याची दक्षिणाची ते फेड करतात. त्याच्यामुळे कलाकारांना आवाज देतो बिंदास. साऊंड सिस्टीम एक नंबर आहे. आता मलाच माहिती आहे, मी सांगितलं मामासने. मामा कुठं आहेत? आणि आपल्याला दुसऱ्या चरणात काय सांगले? तीक्ष्ण उत्तरे, आपण चिंतनाकडे येऊ. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. तुम्हाला एक उदाहरण देतो स्वामी विवेकानंदांचं. तुम्ही कधी ऐकलं नसेल, ऐकायला असेल, काय सांगता येत नाही. स्वामी विवेकानंद म्हणायचे, तुम्ही काही करू नका, आध्यात्मिक ज्ञान, तुम्ही हे शाळेचं जे ज्ञान घेताय त्याच्यासोबत तुम्ही आध्यात्मिक ज्ञान घ्या. अध्यात्माची गोडी वेगळी आहे. तुम्ही म्हणता ना भक्ती ही सोळावरली पोळी, ही खोटं आहे. सोळावरली जर पोळी असती तर कधीच हे झालं असतं की नाही. सगळ्यात सोपा वारकरी संप्रदायात भक्ती मार्ग सोपा आहे. आता एवढं मी वारकरी संप्रदायात ज्ञान मार्ग, कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग. ज्ञानासोबत काय जडतो? अहंकार. त्याच्यामुळे ज्ञान मार्ग हा कर्म मार्ग. आता आपल्या गावात एवढं मोठं सप्ताह आहे, सगळ्यांनी पैसे दिले. माऊली काय म्हणतात, आता एवढं ओवी फोडून सांगू शकत नाही मी, पण माऊली आमच्या गुरुवारांचे हे सगळे उदाहरण आहेत. महाराजांनी सांगितले ही सगळी देव समाजाला. माऊली काय म्हणतात की तुम्ही पापही करत नाही आणि तुम्ही पुण्यही करत नाही. हे कर्म मार्गाचं चाललंय. तुम्ही पापही करत नाही आणि तुम्ही पुण्यही करत नाही, तुम्ही पुण्यात्मक पाप करत आहे. आपल्या गावात 7 दिवस सप्ताह आहे. 7 दिवसात तुम्ही सेवा करा, कशाला नाही म्हणू नका. तिळभर तरी पुण्य लागेल. एवढे मोठे कीर्तनकार, एवढे मोठे चांगले कीर्तनकार आपल्या गावामध्ये येत आहेत. सेवा करा. ही भगवंताची सेवा आहे. ही काय नुसता सप्त्याची सेवा नाही. ही आण ती आण, ही भगवंताची सेवा आहे. त्यामुळं आता तुम्हाला मी उदाहरण देतो स्वामी विवेकानंदांचं. स्वामी विवेकानंद जेव्हा तीर्थयात्रेला निघाले, समाजाला ज्ञान द्यायला निघाले, स्वामी विवेकानंदांचं ख्यातनाम, स्वामी विवेकानंदांची ख्यातीच वेगळी होती. तुम्हाला सांगतो, 2-2 तासात 500-500 पानाचे खंड पाठ करत होते. जेव्हा स्वामी विवेकानंद तीर्थयात्रेला निघाले, समाजात गेल्यानंतर त्यांना कळालं की समाज कसा आहे. सगळी पाखंड प्रवृत्तीची माणसं संपूर्ण समाजामध्ये. विवेकानंद कटळे, काहीच समजना. लांब डोंगरात गेले, जंगलात, घनदाट जंगलात गेले आणि तिथं फॉरेस्ट ऑफिसर होता एक. अख्ख्या जंगलामध्ये फक्त एकच तो, अख्ख्या जंगलाचं पालन करण्यासाठी. विवेकानंदानं काय वाटलं, आता आपण जगून काय उपयोग नाही, आपण देहांत प्रायश्चित्त करूया, देहाचा त्याग करून टाकूया. आपलं शरीर जाळण्यापेक्षा प्राण्यांना खायला देऊया. स्वामी विवेकानंदांचं हे काम. जेव्हा स्वामी विवेकानंद जंगलात गेल्यानंतर रात्री जाताना त्यांना तिथं फॉरेस्ट ऑफिसर भेटला आणि फॉरेस्ट ऑफिसर म्हणला, ओ बाबा तिकडं कुठे चाललाय? चालता चालता गिळतील प्राणी तुम्हाला, तिकडे जाऊ नका, आजच्या दिवस माझ्यापाशी मुक्काम करा तुम्ही. विवेकानंद म्हणले, अहो काय जगून उपयोगच काय नाही हो. समाजात खूप पाखंड प्रवृत्तीची माणसं झालेली आहेत. कोण कोणाचं ऐकून घेईना.
त्याच्यापेक्षा स्वतःच्या देहाचा त्याग केलेला परवडला. असं म्हणल्यानंतर फॉरेस्ट ऑफिसरला काहीतरी कळालं, हे ज्ञानी माणूस दिसतोय, याला घरी नेलंच पाहिजे. मग फॉरेस्ट ऑफिसरांनी ते दोघजण घरी गेले. खूप आग्रह केला विवेकानंदांना. घरी गेल्यानंतर स्वामी विवेकानंद घरी गेल्यानंतर सोप्यावर बसले. मग ऑफिसर म्हणले, आपण दोघजण जेवण करून घेऊया, मी जेवण बनवतो, तुम्ही तोवर बसा, आराम करा. स्वामी विवेकानंद कधीच आराम हराम हे आराम त्यांना माहीतच नव्हता. विवेकानंदांना कायम सतत विचार, काही ना काहीतरी काही ना काहीतरी, असं त्यांचं म्हणणं होतं. त्या ऑफिसरच्या बंगल्यामध्ये एक ग्रंथालय होतं. आता मी मराठी शब्दात बोलतो, ग्रंथालय. आणि ते ग्रंथालयात गेले आणि ग्रंथालयात तिथं टेबलवर बसल्यानंतर 500 पानांचा खंड त्यांनी वाचायला सुरुवात केला. ऑफिसर किचनमध्ये जेवण बनवत होते. जेवण बनवल्यानंतर ऑफिसर जेवण घेऊन आले. आल्यानंतर ऑफिसर म्हणले, अहो हे काय बाबा, तुम्हाला काय कळतंय हो ह्याच्यातलं? आता त्यांना काय ओळख ना पाळख काहीच नव्हतं. ते म्हणले, तुम्हाला काय कळतंय ह्याच्यातलं? असं म्हणल्यानंतर विवेकानंद म्हणले, काय कळतंय? काहीही विचारा म्हणले ह्याच्यातलं, काहीही. तो ऑफिसरला त्या पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी महिनाभर गेला. स्वामी विवेकानंदाने 2 तासात अख्खा खंड स्कॅन केला. डायरेक्ट 2 तासात, अवघ्या 2 तासात अख्खा खंड पाठ केला. आणि त्यानं पुढलं बी नाही मागलं बी नाही, मधलंच पान काढलं आणि विचारायला चालू केलं. स्वामी विवेकानंदांनी फटाफट उत्तर द्यायला चालू केली. मग काय, मग त्याला कळालं की हा माणूस जाऊन जमणारच नाही. ह्या अशा माणसांची समाजाला गरज आहे. मग ते म्हणले, तुम्ही अजिबात हलायच नाही आता माझ्यापासून. पण विवेकानंद म्हणले, मी सकाळी जाणार आहे, मला काय सांगू नका. आता तुम्ही केले ना, मी सकाळी जाणार, मी जाणार, मला माहिती आहे काय आहे समाजामध्ये. असं म्हणल्यानंतर जेवण झाली आणि स्वामी विवेकानंद सकाळी कधी गायब झाले त्या ऑफिसरला बी पत्ता नाही. देहांत प्रायश्चित्त करायला गेले स्वामी आणि एका दगडावर जाऊन बसले. घनदाट जंगलात सगळे खाणारे प्राणी, वाघ, सिंह. असं म्हटल्यानंतर गेले स्वामी आणि मग ते ऑफिसर उठला आणि त्याला तिथं कोणच दिसेना. म्हणजे स्वामी तिथनं गायब झाले. त्याला वाटलं हे गेले वाटतं निघून. मग स्वामी विवेकानंद पुढून हो मागं. स्वामी विवेकानंद एका दगडावर बसले आणि ऑफिसर लांबून एक बंदूक घेऊन एका झाडावर बसला की काय म्हणून, हा माणूस मेला नाही पाहिजे, जवळ कुठला प्राणी आला की लगेच आपण त्याला ठार मारून घेऊ. असं म्हणल्यानंतर चालू झाला, वेळ चालू झाला. स्वामी विवेकानंद म्हणाले, अरे या, मी निवांत बसलोय, या मला खायला या, माझ्या देहाचा त्याग करा. काय राहिलं नाही या देहामध्ये. एवढा सगळा अभ्यास करूनही समाजाला जर काही कळत नसेल तर जगून काय उपयोग. असं म्हटल्यानंतर एक वाघ आला. वाघ आल्या आल्या स्वामी विवेकानंदांच्या समोर आला आणि बघू लागला. डोळ्यात डोळे नजर वाघाचे आणि विवेकानंदांचे डोळ्यात. विवेकानंद जागचे हल्ले नाही आणि ऑफिसर पण तयार बंदूक घेऊन. काहीच केलं ना, ऑफिसर पण शांत होता. असं म्हणल्यानंतर मग वाघ डोळ्यात नजर घालून बघायला लागला. विवेकानंदांच्या गिरक्या घालायला लागला. त्यांना सगळीकडे निरीक्षण केलं आणि केल्यानंतर साक्षात वाघानं विवेकानंदांचं दर्शन घेतलं. हो, म्हणजे बघा, प्राण्यांना पण कळतंय काय ताकद असेल महाराज. तुम्ही विचार करा, जर खाणारा जर प्राणी, मांसाहारी प्राणी जर त्या
शाकाहारी माणसाला सोडत असेल तर काय ताकद असेल त्या माणसाची. देहाचा त्याग करायला चालले, पण देहाचा त्याग करायला गेल्यानंतर त्यांना काय वाटलं आपल्याला प्राणी खातील, पण प्राणी येऊन त्यांच्या पाया पडला तो वाघ. आणि पाया पडल्यानंतर वाघ पाया पडला. स्वामी विवेकानंद काय डोळे झाकले होते, म्हणजे आता हे खाणार आहे आपल्याला म्हणून. वाघ पाया पडला, निघून गेला. निघून गेल्यानंतर तिथं मग लगेच ऑफिसर आले. आणि ऑफिसर आल्यानंतर काय म्हणाले, धन्य हा माणूस अजिबात गेला नाही पाहिजे. म्हणजे काय तुम्ही ताकद बघा काय नामामध्ये. त्यांचा काय वेगळा धर्म नव्हता, आपल्याच हिजेल होते विवेकानंद स्वामी. नामामध्ये ताकद आहे. अजून पण सांगतोय, त्यांनी तीक्ष्ण उत्तराचा बाण संपूर्ण समाजामध्ये फिरवला. राजांनी फिरवला, संपूर्ण समाजसेवकांनी तीक्ष्ण उत्तरांचा बाण संपूर्ण समाजात फिरवला. त्यांना कामच ते होतं, हेची महाकरण्य काम. समाजामध्ये संतांनी धर्मवृक्ष लावला आणि त्या धर्मवृक्षाचं त्याला फळं आल्यानंतर, त्या धर्मवृक्षाला फळं आल्यानंतर ह्या आता फळं म्हणजे काय, धर्मवृक्ष. फळं म्हणजे काय, ग्रंथ. हे ग्रंथ संपूर्ण समाजामध्ये पसरवले आणि त्या ग्रंथांच्या आधारे पाखंडांचं खंडन करायला हे संतांनी सांगितलं. संतांना अपेक्षा नाही, अजून पण सांगतोय. संत काय म्हणतात, तुम्ही नामस्मरण करा. वेळ झालेला आहे, पटापट उरकूया लवकर. जरा उशीर झाला त्याच्यामुळं 5-10 मिनिटं थोडे वाढवतो. मग तिसऱ्या चरणात काय सांगतात तुकोबाराय, की तुम्ही तीक्ष्ण उत्तराचा बाण, तुकोबारायांनी तीक्ष्ण उत्तराचा बाण संपूर्ण समाजामध्ये फिरवला, पाखंडांचं खंडन केलं. आणि त्यांना हे सगळं कार्य करत असताना कशाचाच भार नाही, कशाची चिंता नाही, कशाची भीड नाही. नाही भीड भाड, 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 नाही भीड भाड. तुका म्हणे सान थोर, तुका म्हणे सन थोर, हिची आम्हा करणे काम, हिची आम्हा करणे काम, हिची आम्हा करणे काम. बीज वाढवा नाम, नाम नाम, बीज वाढवा नाम, नाम नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, हिची आम्हा करणे काम, हिची आम्हा करणे काम, हिची आम्हा कर
बाबाच्या शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबारायांनी काय सांगितलं की आम्हाला हे सर्व कार्य करत असताना कशाचीच चिंता नाही, कशाचाच भार नाही, कशाचीच भीड नाही. आम्ही सतत भगवंताचं नामस्मरण करू. आणि माझी काय भगवंताकडून आता माझी तुम्हाला सांगतो 7 दिवस मला अभ्यासाला वेळ नव्हता. जे काय आलं मनात ते भगवंताच्या कृपाशीर्वादानं आणि अभंगावर चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न केला. ते पण भगवंताच्या आशीर्वादानं, आई वडिलांच्या आशीर्वादानं, माझे गुरुवारी हरिभक्त पारायण पंडित मंगेश महाराज कदम यांच्या कृपाशीर्वादानं. आणि तुम्हाला जर हरिरूप व्हायचंय, तुम्हाला जर भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन व्हायचंय, आपल्या गावामध्ये जेवढे काही वारकरी आहेत तर पंढरपूरला गुरुवर्य हरिभक्त पारायण कदम माऊली, ज्ञानेश्वर माऊली कदम यांचा 17 मे ते 24 मे खूप मोठा सपशतकोत्तर सोहळा संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखोबाराय, सर्व संतांचा खूप मोठा तिथं सोहळा आहे. सर्वांना कदम माऊलींकडून माझे गुरुवर्यांनी पण सांगितले सर्वांना सूचना दे. आणि यंदा वर्षी आमच्या गुरुवर्यांची संस्था, आमचे गुरुकुल जेजुरीला चाललेलं आहे. आपल्या गावामध्ये आता मी तर तयार झालेलोच आहे, पण ज्यांना कोणाला वाटतं की आपलं लेकरू काहीतरी झालं पाहिजे, अहो आताच्या मुलांना कपाळाला गंध लावायला लाज वाटते हो, मंदिरात जायला लाज वाटते. आमचे महाराज कायम सांगतात घर भलं मोठं बांधायचं पण देवारा एवढाच लाकडाचा, काय उपयोग आहे त्याचा. अरे सगळं देवानं करून गेले तर देवाला जर तुम्ही एवढं केलं, देव म्हणतोय का नाही आता तुम्ही माझ्यासाठी एवढंच केलं म्हणल्यावर मी पण तेवढंच करणार? कधीच नाही हो. सगळे देव भोळे आहेत आणि शिव तर लय भोळा आहे. त्यानं तर राक्षसांना आशीर्वाद दिलेला आहे, राक्षसांना वरदान दिलेलं आहे त्यानं. आपण काय, शंकरानं राक्षसांना आशीर्वाद दिलेला आहे. आणि सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला जर हरिरूप व्हायचं आहे, तुम्हाला जर भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन व्हायचं आहे, तर पंढरपूरला 17 मे ते 24 मे अखंड हरिनाम सप्ताह म्हणण्यापेक्षा खूप मोठा नामयज्ञ सोहळा आहे. लाखो पारायण वाचक म्हणजे गाथा पारायणामध्ये लाखो समाज, 500 मृदंग वादक, 1000 टारकळी, खूप मोठा उत्सव आहे. सर्वांना कडकडीची विनंती आहे की जेवढे काय वारकरी आहेत ते सर्वांनी पंढरपुरामध्ये जावं. आम्ही तर आहेच, पण सर्वांना विनंती आहे की सर्वांनी जावं. प्रवचनामध्ये जेवढं काय चुकलेलं असेल तेवढं सोडून द्या, आणि जेवढं काय चांगल्या अंत करणारं मी जे काही बोललं असेल तेवढं आपल्या हृदयामध्ये घ्या. कसं आहे, माझी आणि भगवंताची लिंक लागली होती. मी कायच म्हणजे सगळं भगवंतानंच आठवून दिलेलं आहे. मी काय अभ्यासच केला नव्हता. आज म्हणलं अभ्यास करावा, पण आज पण वेळ नव्हता अभ्यासाला. एवढं मी काय स्वतःचा मोठेपणा सांगत नाही, पण सेवा आहे. आपल्या गावामध्ये एवढे मोठे कलाकार येत आहेत, एवढं सगळं चांगलं आहे म्हणलं ना. आपण कलाकारांना कधीच कलाकारांना जर नाराज केलं तर सरस्वती नाराज होती, लक्षात ठेवा. त्यामुळं एवढीच विनंती की बरं आता टाइम झालेला आहे, सगळे जमा झालेले, हरिपाठाचा आनंद घ्यायचा आहे आपल्याला. त्यामुळे जेवढं काय चांगलं बोललं असेल तेवढं घ्या, आणि जे काय वाईट आहे ते अंत करणारे चांगल्या हृदयाने समजून घ्या. आणि
इथंच मी माझ्या सेवेला पूर्णविराम करतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले लेखुरे वेडे वाकुडे उत्तर करा क्षमा अपराध महाराज नाही विचारिला अधिकार म्या फुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवरदारी विठ्ठल